आणखी एक मोठी बातमी आहे। मनोज जरांगे यांच्या नार्को टेस्टसाठी एसपींकडे अर्ज करण्यात आलाय। जरांगे यांच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षकांना अर्ज दिलाय। माझ्यासोबतच धनंजय मुंडे यांच्यासह सगळ्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी या अर्जातनं करण्यात आली आहे। मनोज जरांगे यांनी एसपींकडे अर्ज केलाय नार्को टेस्ट करण्यासाठी। जरांगे यांच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षकांना हा अर्ज दिलाय। माझ्यासोबतच धनंजय मुंडे यांच्यासह सगळ्यांचीच नार्को टेस्ट करावी अशी मागणी एसपींकडे अर्जातनं मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळानं केली आहे। मनोज जरांगेंची नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी जी धनंजय मुंडेंनी केली होती, मात्र यासाठी अर्ज माझा पहिला जाईल असं जरांगे म्हणालेले होते आणि त्याप्रमाणे जरांगे पाटील यांनी नार्को टेस्टसाठी पोलिसांकडे अर्ज दिलाय। अर्थात त्यांच्या शिष्टमंडळानं हा अर्ज दिलाय। त्यामुळे कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय याचा न्यायनिवाडा करण्यासाठी नार्को टेस्ट करावी, ब्रेन मॅपिंग अशी मागणी जी काही करण्यात आलेली होती किंवा वक्तव्य होतं धनंजय मुंडे यांचं, या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः अर्ज केलाय। मात्र माझ्यासह धनंजय मुंडे यांच्यासह सगळ्यांचीच नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी त्यांनी या अर्जातनं केली आहे। या संदर्भात माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आहेत आपल्यासोबत। रवी, काय अर्ज आहे, काय म्हटलं गेलंय त्यात? आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या घातपाताचा मुख्य सूत्रधार हा धनंजय मुंडे असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर तातडीने धनंजय मुंडे यांनी एक पत्रकार परिषद घेत हे सगळे आरोप फेटाळून लावले होते आणि त्याचबरोबर माझी नार्को टेस्ट करावी किंवा सगळ्यांचीच नार्को टेस्ट करावी, ब्रेन मॅपिंग करावी अशा पद्धतीची मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती आणि त्याला मनोज जरांगे यांनी तयारी दाखवलेली आहे आणि स्वतः जालना पोलीस अधीक्षकांकडे नार्को टेस्ट करण्यात यावी अशा परवानगीचा अर्ज त्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर जरांगे यांच्या घातपाताचा कट रचला होता आणि या कटामध्ये दोघांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर बिलकुल रवी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। काय सांगणार? काय दादांनी जो अर्ज दिला होता आणि निघताना दादांनी तुम्हाला बाईट पण दिली होती आणि त्या बाईट संदर्भामध्ये जे काही सांगितलं होतं तर तो अर्ज इथं आम्ही आज सबमिट केलेला आहे एसपी साहेबांच्या ऑफिसला। काय निवेदन दिलेलं आहे, काय मागणी केली? निवेदन काय नाही की त्याच्यात जे काही नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची जी हे टेस्ट आहे तर ती सगळ्यांचीच करण्यात यावी आणि कोणाही एकाची न करण्याचे पाटलांनी सांगितलेली, करायची तर सगळ्याचीच करा। किती जणांची करावी असं? 10 ते 12 लोकांची सांगितलेलं.